लास्ट टाइम आपण नांड ॲज अ ऑर नांड ॲज अ ऑर, नांड ॲज अ नॉट अँड नांड ॲज अ अँड डिझाईन केलं होतं. ठीक आहे. सो आता आपल्याला युझिंग नॉर हे सगळे बेसिक लॉजिक गेट्स आपण आधी डिझाईन करू. जसं नांडचा यूज करून नॉट डिझाईन केला, ऑर डिझाईन केला आणि अँड डिझाईन केला. सेम वे वी आर गोइंग टू डिझाईन नॉट, ऑर and using NOR gate, because both NAND and NOR are universal logic gates. With the help of them you can design any type of digital circuit and logic gates. So very first is NOT, using NAND, using NOR. So simply expression again, write down the expression. आवाज येतोय का आता? बघा बरं. आता येतोय आवाज? सो नॉट डिझाईन करायचं युझिंग नॉर. अगेन नॉर इज अनदर युनिव्हर्सल लॉजिक गेट. So first of all, see the expression of NOT gate where it states that it is a y is equals to a bar, and the expression of NOR is y is equals to a plus b whole bar. ओके. सो आता आपल्याला ह्या एक्सप्रेशनला ए बारच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचंय सो दॅट वी कॅन डिझाईन नॉट गेट विथ द हेल्प ऑफ नॉर. सो सिम्पली काय करणार, लेट ॲझ्युम ए इज इक्वल्स टू b. Okay, so expression of NOR will become y is equals to a plus a bar, because we assume that a is equals to b. So as you know, whatever the a plus a will be a, means 1 plus 1 1, so that means a. 0 plus 0 0, that means 0. Okay, so simply a plus a is a. So you will get y is equals to a bar. So here to design the symbol of NOR gate is like this, which having two inputs. But here we assume that a is equals to b, hence we can short them, and here we can consider a as your input. Here a is equals to b, so y is equals to expression is a bar. Okay, this one is your first designing of NOT gate using NOR gate. Second, design OR gate using NOR. Okay, so same way, write down the expression of OR. Expression of OR is y is equals to a plus b, and expression of NOR is y is equals to a plus b whole bar. Now I have to convert this expression in terms of OR. Okay, so here I am having one rule, Boolean law. One Boolean law states that if we take expression, if we take double bar of any expression, it might be a dot b double bar, or a plus b double bar, or a bar. It will use its original equation, means for this it will use a dot b, for this it will use a plus b, and for this it will use a. ठीक आहे. सो या मॅनरने मग आता आपल्याला रिक्वायर्ड काय, दिस टाईप, दिस फॉर्मॅट, सो विच गिव्स दी एक्सप्रेशन ऑफ ऑर. सो सिम्पली त्यासाठी मी काय करणार, I am considering equation of a plus b and taking
डबल बार ऑन बोथ साइड. सो डबल बार घेतला म्हणजे काय येणार, वाय डबल बार इज इक्वल्स टू ए प्लस बी डबल बार. So y means y double bar is y. A plus b double bar is a plus b. But now I am going to design with the help of NOR gate. Hence I'll keep this equation as it is. Okay. So hence first of all let's start to design with the help of XNOR gate. So पहिला आपला काय मिळाला इथे, पहिला बार मिळाला a प्लस बी बार, म्हणजे हा फॉर्मॅट मिळाला. ठीक आहे. आता अजून एक बार घ्यायचा आहे तर सिम्पली काय करणार, पुढे मी अजून एक XNOR गेट ऍड करणार. सो झाला ए प्लस बी डबल बार, म्हणजेच काय आला ए प्लस बी विच इज द एक्सप्रेशन ऑफ OR गेट. ठीक आहे. थर्ड जो आहे डिझाइन अँड गेट युजिंग NOR. तुम्ही जर बघितलं तर स्टेप्स दोन्ही याच्या सेम आहे. जसं आपण NAND गेटचा वापर करून ऑर नॉट अँड डिझाईन केलं होता, इन द सेम मॅनर नॉरचं पण घेतोय आणि आपण फॉर्मॅट म्हणजे लॉज जे आहे ते लॉज पण सेम फॉलो करतोय. फक्त थोडेफार काय आहे, जिथे ऑरला प्लस साईन आहे तिथे अँडला काय होतं तर डॉट साईन आहे. सो त्या मानाने चेंज होतोय. सॉरी, नॉर आणि नॅन्डमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, नॉरमध्ये ऍडिशन आहे. सो एवढाच मायनर चेंज आहे. बाकीचा जो फॉर्मॅट आहे तो सेम फॉलो करतोय आपण. सो आता अँड गेट आहे. एक्सप्रेशन ऑफ अँड गेट काय माझ्याकडे, y इज इक्वल्स टू ए डॉट बी अँड एक्सप्रेशन ऑफ नॉर गेट इज y इज इक्वल्स टू ए प्लस बी बार. ओके. सो आता मला काय करायचंय, आय हॅव टू कन्वर्ट दिस एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ अँड. या अँड मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो अँड मध्ये एक्सप्रेशन ऑफ नॉरला अँड मध्ये कन्व्हर्जन करायचंय, पण हे करताना मला काय पाहिजे, ऍटलीस्ट एक मल्टिप्लिकेशन साईन पण पाहिजे. सो सिम्पली मी काय करणार, आय एम कन्सिडरिंग एक्सप्रेशन ऑफ अँड गेट. ठीक आहे. किंवा असं उलट कन्सिडर केलं तरी चालेल की मला अँडला कन्वर्ट करायचे नॉरमध्ये तरी चालणार आहे. काय पाहिजे मग, मिनिमम एक बार पाहिजे आणि प्लसचं साईन पाहिजे. सो एक बार आणि प्लसचं साईन कसं मिळेल, विथ द हेल्प ऑफ डी मॉर्गन्स थेरम. फॉर दॅट पर्पज आय हॅव टू टेक डबल बार ऑन बोथ साइड. पहिले मी काय करणार, डबल बार घेणार. प्रत्येक ठिकाणी बघा, जो नॉट गेट आहे तर नॉट गेटचं आपण एक्सप्रेशन बघितलं होतं आणि त्याला नॉरमध्ये कन्वर्ट केलं होतं, नॉरला कन्वर्ट केलं होतं त्या करस्पॉन्डिंग एक्सप्रेशनमध्ये. नंतर ऑरचं एक्सप्रेशन घेतलं होतं आणि ऑरला डबल बार करून नॉरमध्ये कन्वर्ट केलं होतं. आता अँडचं एक्सप्रेशन घेते मी, y इज इक्वल्स टू ए डॉट बी. त्याला मी कन्वर्ट करणार आहे नॉरच्या फॉर्मॅटमध्ये विथ द हेल्प ऑफ टेकिंग डबल बार ऑन बोथ साइड. सो नाउ यू विल हॅव a dot b double bar, double bar is y. So a dot b double bar. Now main requirement is what, 1 plus sign and 1 bar. Okay. Then you can convert the expression into NOR format. So इथे काय येणार आहे, सिम्पली हा माझा हा पहिला मी पॉइंट कन्सिडर करणार, म्हणजे कोणता, a डॉट बी बार वाला. सो याचा विचार केला तर डी मॉर्गन्स थेरम काय आहे, दॅट ए बार प्लस बी बार. डी मॉर्गन्स थेरमचं एक स्टेटमेंट आहे. स्टेट काय करता, दॅट ए डॉट बी होल बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार. सो सेम युज्ड हिअर, सेम एक्सप्रेशन. सो इथे काय येणार तुम्हाला, ए बार प्लस बी बार, म्हणजे हाफ कम्प्लीट झाला आणि राहिलेला जो बार आहे तो मी वरती पुटअप करणार. म्हणजे माझी एक रिक्वायरमेंट सॅटिस्फाय झाली, प्लस साईन अँड बार. सो नाउ आय कॅन डिझाईन दिस gate, means it is converted into in the format of AND. So आता पहिले काय करणार, ए बार साठी एक नॉर गेट घेणार. ठीक आहे. इथे ए बार मिळाला. नंतर बी साठी मी एक नॉर गेट घेणार. इथे मिळाला बी बार. आणि आता होल बार करायचंय, म्हणजे परत दोघांचं ऍडिशन करून आणि बार घ्यायचा आहे, इनवर्स घ्यायचा आहे. सो ए बार
plus b bar bar, which is nothing but y and which is nothing but a dot b. ठीक आहे. आपण काय केलं, फक्त हा जो ए डॉट बी डबल बार आहे, ए डॉट बी डबल बारचा एक अर्थ काय होतो, इट इज इक्वल्स टू ए डॉट बी. बट त्याला आपण काय केलं, फक्त सिम्प्लिफाईड केलं इन टर्म्स ऑफ नॉर गेट विच ऑल्सो गिव्स ए डॉट बी एक्सप्रेशन. ठीक आहे, त्याला फक्त कन्वर्ट केलेलं आहे, पण त्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय होतोय, मिनिंग तोच होतोय, इट इज नथिंग बट ए डॉट बी. ओके, सो हे झाला सॉल्व युजिंग नॉर गेट. आता आपण परत पुढचे राहिलेले घेऊ. पहिले मी नॅन्डचा यूज करून तुम्हाला डिझाईन करायला लावते एक्सऑर. एक मिनिट, डिझाईन एक्सऑर युजिंग नॅन्ड. ठीक आहे, हे थोडासा लेंदी राहील. आधी आपल्याला एक्सप्रेशन्स डिराईव्ह करावे लागतील आणि त्यानंतर पुढे मूव्ह करावं लागेल. ठीक आहे, सो एक्सऑरचं एक्सप्रेशन काय आधी ते लिहून घेऊ आपण. ए बार बी प्लस ए बी बार. ओके, ए बार बी प्लस ए बी बार हे एक्सप्रेशन आहे. नॅन्डचं एक्सप्रेशन काय आहे, नॅन्डचं एक्सप्रेशन आहे ए डॉट बी बार. आता थोडंसं क्रिटिकल झालं. नॅन्डचं एक्सप्रेशन आहे ए डॉट बी बार आणि आपल्याकडे ए बार बी प्लस ए बी बार, मग याला कन्वर्ट करावं लागणार आहे. सो लेट्स ॲझ्युम ए बार बी, बी इज इक्वल्स टू एक्स अँड ए बी बार इज इक्वल्स टू वाय. ठीक आहे, याला मी काय केलं, एक्स अझ्युम केला आणि याला काय केलं, बी वाय अझ्युम केला. ठीक आहे, सो आता एक्सप्रेशन कसं येणार आहे, एक्सप्रेशन येईल एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय नको घेऊ, सॉरी, वाय ऑलरेडी आहे आपल्याकडे. एक मिनिट, इथे आपण एक काम करू, त्याच्याऐवजी झेड घेऊ. ठीक आहे, सो झेड केला, हा झेड आणि हा एक्स. सो वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस झेड आला. वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस झेड. ठीक आहे, वेअर एक्स इज ए बार बी अँड झेड इज ए बी बार. ठीक आहे, आणि मला कशात कन्वर्ट करायचे, नॅन्ड मध्ये करायचे. नॅन्डचे एक्सप्रेशन काय आहे, ए डॉट बी बार. म्हणजे आता ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक मल्टिप्लिकेशनचं साईन आणि ऍटलिस्ट एक बार असला पाहिजे, याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय. सो जस्ट कन्सिडर और टेक डबल बार ऑन बोथ साइड फॉर द इक्वेशन नंबर 1. सो वाय इज इक्वल्स टू डबल बार एक्स प्लस झेड बार बार. ठीक आहे, सो आता एवढ्या हा फर्स्ट बार जो आहे त्याच्यासाठी मी काय करणार, आय एम युझिंग डी मॉर्गन्स थेरम. So with the help of De Morgan's theorem, I will solve this equation. It will be x bar dot z bar whole bar. आला. ठीक आहे, म्हणजे माझी रिक्वायरमेंट काय होती, ऍटलिस्ट एक डॉट आणि एक बार, एक कम्प्लीट बार हा एक्सप्रेशनच्या वरती, तर तो मला मिळालेला आहे. आता मला काय करायचं, सिम्पली आय हॅव टू डिझाईन. बिफोर दॅट पुट दी व्हॅल्यू ऑफ एक्स बार अँड झेड बार. सो व्हॅल्यू काय येणार आहे वायची, वाय इज इक्वल्स टू देअर फोर ए बार बी बार डॉट ए बी बार बार अँड कम्प्लीट बार. ठीक आहे, पहिलं काय केलं, एक्सची व्हॅल्यू लिहिली ए बार बी, तो एक्स बार आहे सो त्याचा बार घेतला. झेड बार आहे, आधी झेडची व्हॅल्यू घेतली आणि त्याचा बार घेतला आणि वरती कम्प्लीट एक बार आहे सो कम्प्लीट एक बार टाकला. सो हे इक्वेशन झालं, कशात झालं कन्वर्ट, इट इज नथिंग बट एक्सप्रेशन ऑफ एक्स ऑर इन टर्म्स ऑफ नॅन्ड. ठीक आहे, कन्वर्ट झालेला आहे. सो आपण एक्सप्रेशन लिहू परत एकदा. वाय इज इक्वल्स टू ए बार बी बार डॉट ए बी बार बार कम्प्लीट बार. सो आता मला हे इम्प्लिमेंट करायचे विथ द हेल्प ऑफ नॅन्ड गेट. मला काय लागतंय, एकदा ए बार लागतोय, एकदा बी बार लागतोय. ठीक आहे, सो अशा वेळी खूप किचकट न जाता खूप सिम्प्लिफाईड वेने डिझाईन करू शकता तुम्ही. सिम्पली काय करायचं, एक उभी लाईन घ्यायची, ए घ्या,
त्याला परत इथून एक घ्या. नॅन्ड गेट घ्यायचं आहे म्हणून नॅन्डचंच एक्सप्रेशन येईल. इथे आला तुमचा ए बार, परत इकडनं मी बी घेणार, इथे येणार. ठीक आहे. सो इथे बी बार आला. त्यानंतर आता मला डिझाईन करायचं आहे. सो सिम्पली काय करणार, मला पहिले ए बार लागतोय. सो मी ए घेणार इथनं, आणि काय लागतंय, बी लागतोय. सो इथून मी काय घेणार, बी घेणार, आणि त्याचा काय ए बार बी बार आहे. सो मग परत एक नॅन्ड गेट घेतला. मी घेतला ए बार इथून घेतला आणि बी, म्हणजे ए बार बी झाला, त्याचा बार घ्यायचा आहे. सो मी काय केला, एक नॅन्ड गेट ऍड केला. इथे आलं तुम्हाला ए बार बी बार आला. ठीक आहे. स्पेस पुरतो की नाही पुढचं पुढे बघू, थांबा. त्यानंतर पुढे काय घ्यायचंय, मला ए घ्यायचा आहे, म्हणजे मी इथून घेणार एक लाईन, आणि बी घ्यायचा आहे. सो इथे घेतला आणि इथून मी परत पुढचं लिहिलं. ठीक आहे. सो इथे काय आला, ए बी बार बार. आता पुढचं काय करायचंय, लास्टचं राहिलं. हे दोन्ही झाले, हे दोन्ही झाले. आता एक शेवटचा बार घ्यायचा, कम्प्लीट बार. सो त्याच्यासाठी मी दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि बार आहे. सो मल्टिप्लिकेशन आहे आणि बार आहे, त्याच्यासाठी मी अजून एक नॅन्ड गेट घेतला आणि त्याचा आउटपुट घेतला. सो इथे काय मिळेल तुम्हाला, ए बार बी बार डॉट ए बी बार बार कम्प्लीट बार. कळालं. सो या मानाने पण तुम्ही काय करू शकता, डिझाईन करू शकता. आणि हे काय सिम्प्लिफाईड पॅटर्न मध्ये येऊन जातं. हॉरिझॉन्टली न डिझाईन करता व्हर्टिकल अलाइनमेंटने डिझाईन करायचं, खूप सिम्प्लिफाईड सर्किट तयार होता. सेम वे डिझाईन एक्सनॉर गेट. ठीक आहे. प्रोसेस सेम असणार. आता एक्सॉरला जसं केलं ना तसंच एक्सनॉरला करायचंय. पहिले एक्सनॉरचे एक्सप्रेशन लिहून घ्या. ए बार बी बार प्लस ए बी, हे एक्सनॉरचे एक्सप्रेशन आहे. परत जसं मगाशी आपण ॲझ्युम केलं होतं, ॲझ्युम ॲज एक्स ॲज अ ए बार बी बार अँड झेड ॲज अ ए बी. सो इथे पण तसंच आपण ॲझ्युम करू, एक्स ॲज अ ए बार बी बार अँड झेड ॲज अ ए बी ॲझ्युम केला. सो वाय इज इक्वल्स टू काय मिळणार मला, एक्स प्लस झेड. ठीक आहे. नॅन्ड मध्ये कन्वर्ट करायचंय. सो टेकिंग डबल बार ऑन बोथ साइड. सो परत इथे डिमॉर्गन्स थेरम अप्लाय करा. एक्स बार डॉट झेड बार बार, वेअर एक्स बार इज नथिंग बट ए बार बी बार बार डॉट झेड बार इज नथिंग बट value of z is ab and its bar and complete bar. So this is nothing but the expression for XNOR gate in terms of NAND gate. ठीक आहे. सो मला हे इम्प्लिमेंट करायचं आहे. y इज इक्वल्स टू काय होता, ए बार बी बार बार डॉट ए बी बार कम्प्लीट बार. हे एक्सप्रेशन इम्प्लिमेंट करायचंय. सो मी ए घेतला, एचा बार पण घेते काढून, तो रिक्वायर्ड आहेच. सो इथे आला ए बार. बी घेतला, बीचा बार पण घेणार. ठीक आहे. आता एक्सप्रेशन मध्ये काय, पहिले ए बार बी बार दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचा इनव्हर्स. सो ए बार बी बार इनव्हर्स झाला. त्यानंतर ए इंटू बी बार. सो त्याच्यासाठी ए इंटू बी बार, त्याच्यासाठी अजून एक नॅन्ड गेट घेतला. त्यानंतर कम्प्लीट होल बार. कळालं, येतंय, समजतंय. सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन ऑफ एक्सनॉर इन टर्म्स ऑफ नॅन्ड गेट. सो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, नॅन्डचा यूज करून आपण प्रत्येक इच अँड एव्हरी गेट आपण काय केले, डिझाईन केलेले आहेत. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट. सेम वे तुम्ही नॉरचा यूज करून ट्राय करा. एक्सऑर आणि एक्सनॉरचे एक्सप्रेशन जमले तर मला सांगा. ठीक आहे. नाही काही प्रॉब्लेम आला तर आपण लेक्चरच्या वेळेस नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू. पण आधी ट्राय करा ॲटलिस्ट, कारण हे खूप महत्त्वाचे आहेत. एक्झामला 101% विचारले जातात. कदाचित तुम्हाला असं टाईपचं डिझाईन दिलेलं असेल
आणि तुम्हाला इक्वेशन पण आयडेंटिफाय करायला लावतील की आयडेंटिफाय द विच इक्वेशन दॅट गिवन सर्किट डायग्राम गिव्ज अस. ठीक आहे, असं येऊ शकतं. किंवा जर मला असे क्वेश्चन येऊ शकतो की कन्वर्ट अँड गेट इन टर्म्स ऑफ नॅन्ड गेट. ठीक आहे, सो खाली ऑप्शन्स आयदर इन टर्म्स ऑफ डायग्रामेटिक फॉर्मॅटमध्ये राहतील किंवा इन टर्म्स ऑफ एक्सप्रेशन राहतील. सो ते पण तुम्ही लक्षात राहू द्या की काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते यावर. सो हे लर्न करणं फार मस्ट आहे तुमच्यासाठी.